माझी हरी वृत्ती राहू आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिरानी तेथे दुश्चित्त जनी जडो देसी आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा पांडुरंगा करू प्रथम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुंतम जयांचे केनिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहू आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर सर्वांच्या पाठातला परिचयाचा आपली जी देवडीकर प्रत आहे अर्थात शिरवळकर महाराजाची जी प्रत आहे त्या प्रतीमध्ये पहिल्या क्रमांकाचा असणारा हा अभंग या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्म्याजवळ आशीर्वाद रूप मंगला चरण साधतायत विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या भव्य म्हणायचे मला धाडस होत नाही अति भव्य उपस्थितीमध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या सदैव वैकुंठ गमन सोहळ्याला या वर्षी 375 वर्ष पूर्ण होत आहेत पण त्याचा औचित्य साधून उभा वारकरी संप्रदाय तो सोहळा या वर्षामध्ये संपन्न करतो आहे त्यामध्ये आपला हा कोल्हापूर आणि सीमावर्ती परिसर मेका पडेन निराळा अनायसा सांडोनी सोहळा आम्ही तर याच्या वेगळं का पडावं या उद्देशातून हे उत्सव करण्याकरता प्रेरित झाले आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदैव वैकुंठ गमन सोहळा समिती गठीत करून जी आदरणीय हरिभक्तीपरायण रोहितजी महाराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झाली आणि या समितीद्वारा या कार्यक्रमाचं आयोजन भव्य दिव्य प्रमाणामध्ये संपन्न होत असताना या भक्ती उत्सवातील पहिल्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व उत्सव समिती यांच्या माध्यमातून प्राप्त झाली तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे खरं तर आज आपल्या उत्सवाचा पहिला दिवस आहे पण पत्रिकेत पहिला आहे म्हणून याला पहिला दिवस म्हणायचे मला पहिला वाटतच नाही मला जागराचा दिवस वाटतो कारण आमचे अनुभव असे आहेत की सहसा कीर्तनकार मंडळी पहिला दिवस नको म्हणतात त्याचं कारण काय वातावरण निर्मिती झालेली नसते वर्गणी गोळा झालेली नसते सहसा पहिल्या दिवशी पण माझं मत थोडं वेगळं आहे पूर्णानंद महाराज जागराच्या कीर्तनात आणि पहिल्या दिवसाच्या कीर्तनात जास्त फरक नाही म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या दोन्ही देवाच्या सेवा आहेत ही जरी एक बाजू असली तरी काही नाही शेवटच्या दिवशी जागराच्या दिवशी लोक जास्त असतात पण पकवाजाची शाई पडलेली असते
पहिल्या दिवशी लोक कमी का असे ना, पण पकवाचाची शाही टणटण वाजते, हा फायदाच आहे. म्हणून तुमचा उत्साह पाहता, बऱ्याच ठिकाणी उत्सव असतो पण त्यात उत्साह नसतो. तुमचा उत्साह पाहता मला असं वाटत नाही हा पहिला दिवस आहे, असं वाटतं गेल्या 15 दिवसापासून उत्सव चालू आहे की काय. अशी अनुभूती आणि अशी स्पंदनं, अशी प्रसन्नता या मंडपात उपस्थित आहे. 2 गोष्टी असतात महाराज, प्रसन्नता आणि दुसरी गोष्ट प्रासादिकता. या 2 गोष्टी असतात. प्रसन्नता मंडप लावून निर्माण करता येते, पण प्रासादिकता मंडपाना येत नाही, तिथं हेतूने येते. उत्सव करणाऱ्यांचा हेतू काय आहे, ज्या अर्थी तेवढी प्रासादिकता आणि प्रसन्नता नांदते, त्याचा अर्थच असा आहे की उत्सवाच्या समितीचा हेतू सुद्धा तेवढाच शुद्ध आहे. हो, नाही तर हेतू जर चांगला नसला मग काहीच होत नाही. सांगायचं तात्पर्य तुमचा हेतूही चांगला आहे, तुमचा प्रयत्नही चांगला आहे, आणि एक सांगतो त्यामुळे त्याला प्रासादिकता प्राप्त झाली. अजून आनंदाची गोष्ट आहे, साक्षात घोराडेश्वरावरून, बरोबर ना, घोराडेश्वरावरून जगद्गुरु तुकोबाराच्या पादुकाने साक्षात तुकोबा इथं विराजमान आहे. असू दे, आता ते काय असतं हे गोष्ट आहे. त्या अकबराच्या दरबारात तानसेनाचं गाणं चालायचं, तानसेनाचं. तर सगळे म्हणायचे वा 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 वा, सगळे म्हणायचे. अकबर एक दिवशी बिरबलला म्हणाले, बिरबला आपल्या गावामध्ये म्हणजे संगीताचे फार तज्ञ आहेत. नाही म्हणे, तुम्हाला वाटतं म्हणे हे गर्दी दर्दी नाहीत सगळे. नाही म्हणले, अरे सगळे वा वा म्हणतात म्हणे. काय नाही म्हणले, एक जणानं म्हटलं की सगळे म्हणतात, अशी अडचण आहे म्हणे, बाकी काही नाही. मग याच्यात ते नेमके दर्दी कसे ओळखायचे, काय नाही, उद्या मी करतो म्हणे व्यवस्था. आणि दुसऱ्या दिवशी काय झालं, सगळ्या मंडपामध्ये असे बोर्ड लिहिले, जो कोणी वा वा म्हणेल, जो कोणी समेला दाद देईल त्याच्या मानेवर तलवार बसेल. सगळ्या बाजूने सैन्य उभे होते. कशा करता, तलवार घेऊन. त्या दिवशी गायन चालू झालं तानसेनाचं. सगळे असे बसायचे, दहशतीमध्ये बसायचे. कारण कशा करता, गाय ऐकायला. पण जर चुकून मान आपली हल्लीच तर तलवार पडण्याची शक्यता. काय लोक असे बसले, मान हलू नये म्हणून, सगळे सावध बसले. पण जेव्हा तानसेनाने अशी एक तान मारली आणि ती सहज समेवर आली, जे दर्दी होते त्यांचे मनात असा का पण झटका बसलाच. तर ते बिरबल राजाला म्हटले, बादशाहजी एवढेच दर्दी आहेत, तुम्ही म्हणता टाळ्या वाजू नका, पण दर्दी दमच खायनं त्याला करायचं. पण असं करा, आता तुमची दहशत राहू द्या, त्यांना मोकळ्या मनानं राहू द्या, 8 दिवस जातात, काय असेल ते असं. वरमाईच कुरण चढायला लागली, मग काही टेन्शन नाही, वरमाईच कुरणच गेलेली, काय अडचण नाही. असं आहे, काही फड पद्धतीच्या काही गोष्टी आहेत. पण या उत्सवाचा एक विशेष आहे, हा उत्सव एका गावाचा नाही, अख्ख्या भागाचा आहे. हा उत्सव एका जातीचा नाही, सर्व समाजाचा आहे. हा उत्सव एका फडाचा नाही, सगळ्या फडाचा आहे. आणि हा उत्सव कोणा एका मालकाचा नाही, आम्हा सगळ्या भाविकांचा आहे. म्हणून यात जी समरसता आली, त्या समरसतेचं हे फार सुंदर द्योतक आहे. म्हणून एवढी प्रसन्नता आणि प्रासादिकता, मला सुरुवातीला यायला थोडा वेळ झालेला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. अर्धा तास तुम्हाला माझी काय पाहावी लागलेली आहे, वाट पाहावी लागलेली आहे. पण अर्धा तास झालं तुम्ही माझी वाट पाहता, म्हणून मी माफी मागितली. माणूस की खरं तर तुम्हीच माझी वाट पाहायला पाहिजे, आपलं तुम्हीच माझी माफी मागायला पाहिजे, तुम्हीच मला म्हणायला पाहिजे, उमेश महाराज माफ करा. का बरं, कारण तुम्ही अर्धा तास झालं वाट पाहताय. मला 6 महिन्यापूर्वी तारीख मिळाली आहे, तेव्हापासून मी तुमची वाट पाहतोय. 6 महिन्यापूर्वी मला महाराजांनी तारीख दिली, तेव्हापासून मी वाट पाहतो, कधी मी जाईल आणि कधी तुमचं दर्शन होईल. मग तुम्ही अर्धा तास वाट पाहिली, मी 6 महिने, मग माफी कोणी मागितली पाहिजे, मग कधी मागणार, मागा. हा बस, मी माफ केलं, सोडून द्या, चला सोडून द्या, काय अडचण नाही. आज उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि आपल्याकडे शिष्ट परंपरा, संप्रदायामध्ये वैदिक परंपरा आहे. पहिल्या दिवशी मंगलाचरण केलं जातं. आपल्याकडे अनेक गाथ्याच्या प्रती आहेत, पण परंपरेनं आलेल्या ज्या प्रती आहेत गाथ्याच्या, त्यामध्ये ज्या प्रासादिक प्रती आहेत, त्यामध्ये देवकर महाराजाची ओळीची गाथा आहे. एक
शिरवळकर परंपरेमध्ये येणारी एक प्रत आहे आणि वास्कर महाराजाकडे मंचरी नावाची एक प्रत आहे. त्यामध्ये देवडीकर प्रतीमध्ये पहिल्या क्रमांकाचा हा अभंग आहे. खरं तर तुकाराम महाराजांनी याच क्रमानं अभंग लिहिले असं काही नाही. तुकाराम महाराजांनी पहिल्यांदाच हा अभंग लिहिला असेल असं काही नाहीये. मुळात काय, आपल्याकडे महिपती बाबांनी सांगितलं की तुकाराम महाराजांनी 5,55,00,000 आणि अजून वर काही संख्या आहे एवढी अभंग संहिता लिहिली. उरले ते शेवटी लावी तुका. मग एवढी अभंग होते. मग आज आमच्याकडे 4,500 काही प्रति 4,092 एवढीच अभंग संहिता कशी काय? मग त्याची आपल्याकडे एक संगती लावली जाते. त्याच्या 3-4 संगती आहेत. काही संगती संशोधनाच्या आहेत की ज्या वारकरी हृदयाला झेपत नाहीत. म्हणून एकदा मी कीर्तनात ती संगती मांडली. एक वारकरी माझ्या कीर्तनात होते, त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज मला एकच वचन द्या, आजच्या नंतर ही संगती तुम्ही कधी सांगणार नाही. ती संगती काय? त्या वारकऱ्याला शब्द दिलाय म्हणून सांगणार नाही. पण तुम्ही कीर्तन झाल्यानंतर जर कोणी जिज्ञासेपोटी मला विचारलं तर एक साहित्य क्षेत्रामध्ये ही एक संगती लावली जाते की आमच्याकडे एवढेच अभंग का उरले. पण दुसरी संगती आपल्याकडे आहे. एक प्रत देवकर महाराजाच्या बाडामध्ये एक अभंग आहे. तो अभंग असा आपल्याकडे म्हटला जात नाही, पण तो बाडामध्ये उपलब्ध आहे की तुकाराम महाराजाचे एवढे अभंग आहेत. त्यात काही अभंग तेल्याच्या घरी आहेत. तिथं त्या अभंगामध्ये पूर्ण तेवढ्या अभंग संहितेची संगती लावून दिलेली आहे की काही तेल्याकडे आहेत म्हणजे संताजी जगनाडे, काही अभंग ब्राह्मणाकडे आहेत म्हणजे गंगाराम पंत मवाळ, काही अभंग भंडाऱ्यावर आहेत आणि काही अभंग आता पांडुरंगाचं मंदिर जे देहूतलं आहे त्या पांडुरंगाच्या अभिषेक करून ज्या गोमुखातून पाणी पडतं त्याच्या खाली आहेत. पण आपल्याकडे संशोधन केलं जात नाही, ते काढले जात नाही आणि नाही काढले तेच बरे. ह्या 4,000चा काय उजेड पाडला तर त्याचा काढून पाडणार आहेत आपण. म्हणून ही एक संगती आहे. पण महिपती बाबानं लावलेली संगती मला अजून भावली. ती साधक हृदयाला स्पर्श करणारी भावनिक संगती आहे की तुकाराम महाराजांनी हे अभंग जे लिहिले तर एवढेच आमच्यापर्यंत कसे काय आले. त्याचं उत्तर त्यांनी देताना असं दिलं, एखाद्या कवीला कल्पना स्फुरते, तो कवी हातात कागद घेतो, पेन घेतो आणि मग सुचल तसं लिहितो, असे काव्य नाही. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. जेव्हा तुकाराम महाराज भामगिरीवर असायचे, करंज वनात असायचे, घोराड्यावर असायचे, भंडाऱ्यावर असायचे, जेव्हा तुकाराम महाराज ब्रह्मानंदे लागली टाळी आणि कोण देहा ते सांभाळी. जिथं देहाची शुद्ध नाही मग तिथे तुकाराम महाराजांनी अवस्थेवर जाऊन जे अभंग लिहिले ते तसेच विलीन झाले, ते प्राप्तच झाले नाही. मग हे एवढे कसे मिळाले? तर जेव्हा जेव्हा तुकाराम महाराजांनी कीर्तनात भजनात काही अभंग गायले ते संताजी महाराज गंगाराम पंत मवाळ यांना जे सापडले त्यांनी लिहिले. त्यांचे उपकार एवढे अभंग आपल्यापर्यंत आहे. म्हणून याच क्रमाने लिहिले असतील असं नाही. म्हणून ओळीच्या गाथ्यात पण आणि मामासाहेबांच्या प्रतीत पण हो बाळकिडा सुरुवातीला आहे. बाळकिडा सुरुवातीला आहे. त्याचं कारण आहे महिपती बाबा असं लिहितात की तुकाराम महाराजांनी सगळ्यात आधी अभंग रचना करताना भगवान कृष्णाच्या वर्णनाच्या 1000 ओव्या गायल्या. 1000 ओव्या आणि सगळे बाळकिडीच्या अभंगाचे चरण मोजले आणि पांडुरंगा करू प्रथम नमन गायन ओविया हे अभंग चरण मोजले तर जवळजवळ 1000पर्यंत जाते. म्हणून मामासाहेबाच्या प्रतीत म्हणून जी पहिली गाथा प्रकाशित झाली शिळा प्रेसची 18व्या शतकामध्ये 18व्याच्या समारोपात म्हणजे 19व्या शतकाच्या आधी शिळा प्रेस. त्याला शिळा प्रेस का म्हणायचं? आपल्याकडे जे छपाई कारखाने आहेत त्याची प्रगती अशी होत गेली, आधी शिळेनं प्रेस व्हायचे, नंतर खिळ्यानं व्हायचे, नंतर रबल आले आणि आता डिजिटल झाले. म्हणजे शिळा प्रेस म्हणजे काय माहितीये का? दगड कोरायचे. जे अभंग आपल्याला जे शब्द लिहायचे त्याला काय करायचे? उलट्या अक्षरात दगड कोरायची, दगड शिळा, आणि त्या शिळा रंगामध्ये टाकून कागदावर मारायच्या. म्हणून शिळेवर तो छापखाना चालू होत होता म्हणून त्या कारखान्याचं नावच शिळा प्रेस पडलं. त्याच्यानंतर खिळे आले. म्हणजे खिळ्यावर लोखंडाच्या तोंडावर ते उलटे अक्षर मग ते आदळायचे आहे ना खिळे. नंतर रबल आले. तो
तो जमाना रबराचा तर आपणही पाहिला, कारण आपण भाग्यवान आहेत. कोणी लोहयुगात जन्माला आलं, कोणी अश्मयुगात जन्माला आलं. आम्ही प्लास्टिक युगातले, आम्ही रबर आणि प्लास्टिक युगातली माणसं आहोत, ती पाहिली आपण. आणि आता डिजिटल आलं. म्हणून त्याही गाथ्यात शिळा प्रेसनं जेव्हा पहिला तुकाराम महाराजांचा गाथा छपाई कारखान्यातून आला, तो शिळा प्रेसचा, त्यांनी सुद्धा पहिल्यांदा बाळकिडा लिहिली गेली. आणि आपल्याला पाहायला गेलं तर ओव्या लिहिल्या देवाच्या वर्णनाच्या. तुम्ही बाळकिडेचा जर छंद पाहिला, ओवी छंद आहे, त्याच्या दामयमक आहे. दामयमक आहे. दामयमक मध्ये असं असतं की पहिल्या चरणाचा शेवट ज्या शब्दानं, त्याच्या पुढचं चरण त्या शब्दानं, म्हणजे असं दोरीत दोरी ओवली जाते. मग बाळकडेची रचना सुद्धा ओव्याप्रमाणे पहा. देवाधिदेवा जगत्रय जीवा पर्येसी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा कळा तुझ पाशी. है ना, ते आता आळंदीमध्ये कार्यक्रम झाला आणि तिथं कृष्णाजी गुरुजी सोळंके यांचा सोलो झाला. आणि त्याने अंतराक्षरी पर्ण वाजवलं. म्हणजे पहिल्या आवर्तनाचा शेवट ज्या शब्दानं होतो, पुढचा आवर्तन त्या शब्दानं चालू होतं. म्हणून असं आहे ते. तसंच हे दामयमक अशी महाराजांनी रचना लिहिली. म्हणून हेच आहेत असं नाही, पण हाही असू शकतो. म्हणून आपल्याकडे समचरण दृष्टी हा मंगलाचर अभंग समजला जातो. म्हणजे काय आहेच, त्यात काही वाद नाही, पण तो एक प्रघात आहे, आपल्याकडे आहे. हाच पहिल्यांदा लिहिला असं नाही. आणि मुळात आपल्याकडे असा एक शिष्ट परंपरा आहे शास्त्रामध्ये की ग्रंथ लिहिताना, ग्रंथ शिकवताना गुरुजी जेव्हा विद्यार्थ्याला शिकवतात, तेव्हा शिकवत असताना त्याचं मंगलाचरण काय करायचं, त्या ग्रंथातला पहिलं जे वाक्य आहे ते वाक्य त्या ग्रंथाचं मंगलाचरण. हो, मला विचारसागर शिकवताना आमचे गुरुजी, जो आनंद नित्य प्रकाश, जो विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी जाणेही आणि न जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची अशी राहरबरेनं केलेलं जे ओवीबद्ध आहे ते मंगलाचरण केलं जातं. किंवा पंचदशी सुद्धा, नमश्री शंकरानंद गुरुपादांबु जन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मने. म्हणजे त्या ग्रंथातलं जे पहिलं आहे. हो, मग कोणत्याही ग्रंथाचं, मग गाथ्यामध्ये या प्रतीमध्ये पहिला असल्यामुळे आपल्याकडे तो मंगलाचरण निवडला जातो. आणि मला वाटतं तुम्ही एवढे गोड मंडळी आहात, एवढे हुशार मंडळी आहात, इथं तरी हे सांगण्याची आवश्यकता नाही. कार्याच्या आरंभी मंगलाचरण केलं जातं. त्याचा हेतू काय, श्रुती माता सांगते, समाप्ती कामो मंगलम आचरेत. कार्यसिद्धीला जावं या हेतूने मंगलाचं काय केलं जातं, आचरण केलं जातं. या जगात मंगल देव आहे, मंगल रूप संत आहेत, आणि देवाचं नाम रूप लीला आणि धाम या चारही गोष्टी मंगल स्वरूप आहेत. म्हणून आपल्याकडे कधी नामाचं, कधी रूपाचं, कधी लीलेचं, कधी धामाचं वर्णन करून मंगलाचरण केलं जातं. विचार द्वैती जरी असला तर ग्रंथामध्ये आपण थोडी चरणं पाहिली तर त्याला पुष्टी मिळणारा आपल्याकडे वचनं आहेत. रामस्य नाम रूपम यो लीला धाम परात्परम येतच चतुष्टयम नित्यम सच्चिदानंद विग्रहम. रामस्य नाम, रामस्य रूप, रामस्य लीला, रामस्य धाम. म्हणजे त्याचं धाम आता पहा, सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूपच आहेत म्हणे. एक एक प्रमाण जर द्यायचंच ठरलं तर देऊनच टाकतो. असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी धामाची नित्यता सांगितली तिथे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, सौम्य इदमाग्रे सदैव असे. असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी प्रमाण देऊन गेलो. हो, म्हणजे तिचं सुद्धा अविनाशित्व काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि मग असा नियम आहे आपल्याकडे, शोभत नाही ते वाक्य म्हणजे बसत नाही, पण संगती लावण्याकरता आपल्याकडे वेदांतात लावलं जातं. जे सदत्व आहे तिथं चिदत्व आहेच, आणि जिथं चिदत्व आहे तिथे आनंदत्व आहेच. मग पंढरीचं सदत्व जर आपण पाहिलं तर दोन्ही क्रमानं तिथे आहेतच. पंढरी नामाच्या बाबतीत पहा. आता नामाच्या बाबतीत काय, नामाच्या बाबतीत प्रमाणे अवघाचे आकार ग्रासिल्या काळे आणि एकची निराळे हरीचे नाम. आणि नाम परब्रह्म वेदार्थे, नावाचे परब्रह्म तर आपल्याकडे आहेच. आता पहा, लीलेची सुद्धा
परब्रह्मता आपल्याला सिद्ध करता येते. याला भागवतामध्ये जावं लागतं. भागवतामध्ये गोपी गीतामध्ये गोपिकांनी परमात्म्याच्या अनेक अवयवाचं अनेक रूपाचं वर्णन जसं केलं तसं एका श्लोकामध्ये भगवंताच्या कथेचं वर्णन केलंय. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम श्रवण मंगलम श्रीमदाततम भुवि गृह्णन्ति ते भूरिदा जनाः. या श्लोकात कथेचे 6 गुण आले. पण स्वामी अखंडानंद सरस्वती म्हणतात भगवान षडगुण संपन्न आहे. त्याचे 6 गुण कोणते आहेत? ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. तसे देवाच्या कथेचे षडगुण आहेत. कोणते कोणते? देवा तुझी कथा अमृत आहे, तव कथा अमृतम. तप्त जीवानाम तव कथा अमृतम, अमृत स्वरूप आहे. तव कथा अमृतम तप्त जीवनम. कवी भी ईडितम म्हणजे कवी लोकांनी गायलेली आहे. कल्मष आपहम पाप घालवणारी आहे. श्रवण मंगलम कानाला ऐकल्याबरोबर मंगल करणारी आहे. श्रवण मंगल. श्रीमत सर्व साधनामध्ये श्रेष्ठ आहे. आणि आता पुढचं पद पहा, आततम. हे आततम पदाचा अर्थ ती त्रैलोक्य व्याप्य आहे. म्हणजे कथा जर व्यापक असेल तर नाश परिच्छिन्नाला आहे, व्यापकाला नाही. म्हणून देवाची कथा सुद्धा अविनाशी आहे. त्याची परब्रह्मता आपल्याकडे आहे. आता काय राहिलं? देवाचं रूप. देवाच्या रूपाकरता शंकराचार्यांनी प्रबोध सुधाकरामध्ये 4 आक्षेप घेऊन भगवान कृष्णाचं रूप कसं परब्रह्म स्वरूप आहे याची सिद्धी केलेली आहे. पण तो शास्त्रार्थ थोडा मोठा असल्यामुळे आता त्याचा विस्तार करत नाही. पण कदाचित तुम्हाला असं वाटेल ह्याला आठवत नाही, असे होऊ नये. म्हणून ननो सगुणः दृश्यतनो तथैक देशादि वासष्ट स कथम भवेत परमात्मा प्राकृतवत राग रोष युतः. म्हणजे कृष्णाला ब्रह्म कसं काय म्हणता हो म्हणे तुम्ही? का? ननो सगुणः, तो गुणयुक्त आहे आणि ब्रह्म तो गुणरहित आहे. ननो सगुणः दृश्यतनो. डोळ्याचा विषय परब्रह्म नाहीये, पण कृष्ण डोळ्यानं दिसतो. का सगळ्या गोपिका म्हणतात देखीला गे माई, पाहिला नंदाचा नंदन. तो दृश्य तनू आहे. मग त्याची तनू जर दृश्य म्हणजे इंद्रियाला डोळ्याला विषय होते तर मग ते ब्रह्म कसं काय? सकथम भवेत परमात्मा. तो परमात्मा कसा असेल? तथैक देशादि वासष्ट. कृष्ण एकदेशी आहे. एकदेशी. जन्माला कुठे आला? मथुरेत. मग गोकुळाचा जायची काय गरज होती? व्यापक होता तर. ज्या अर्थी गमनागमन त्याचा आहे. मथुरेतला गोकुळात जातो, गोकुळातला वृंदावनात जातो, वृंदावनातला परत मथुरेत येतो, मथुरेतला द्वारकेत जातो, द्वारकेतला हस्तिनापुरात जातो, पुन्हा द्वारकेला जातो, द्वारकेहून पंढरपूरला येतो. गमनागमन व्यापकात नाहीये, परिच्छिन्नात आहे. मग एकदेशी आहे कृष्ण. मग स कथम भवेत परमात्मा. आणि प्राकृत माणसासारखा गुण दोषांना युक्त आहे. कारण कंसाला मारतो आणि गोपाळांची सन्मान करतो. सामान्य लोकांसारखा आहे. मग कसा परमात्मा तो ठरेल? मग ऐकलं का? त्याची उत्तर आक्षेपाची दिलेली आहेत, पण ते मी आता सांगणार नाही. एकदाच सगळं सांगितलं, परत तुम्ही माझं कीर्तन ऐकणार. हा विषय ब्रेक के बाद. असं म्हणजे देवाच्या रूपाची. आणि चला तुकोबरायचंच प्रमाण पाहिजे असलं म्हणे विठ्ठल ब्रह्म नो हे त्याचे बोल नाही कावे. अहो नाही हो, तो फार मोठा आहे, विद्वान आहे. अरे विद्वान असू दे नाही तर ब्रह्मदेव असू दे, मग तो हो का कोणी एक आधी करोनी ब्रह्माधिक. हा नाही तो दगड आहे. तुकाराम महाराजाचं प्रमाण एवढं निष्ठेच आहे. महाराज म्हटले जो म्हणतो ना पांडुरंगाला दगड आहे तो कुत्रा आहे. आणि तो काळा सुना काळ तोंडा आणि जो या देवा म्हणे धोंडा. ज्ञानोबराय सुद्धा काय म्हटले? नेनो काय झालं? ब्रह्ममार्ग चुकले. ज्ञानोबराय बोलायला लय हुशार, चिमटीत सापडतच नाही. जर एखाद्याने आक्षेप घेतला असताना अहो ब्रह्म चुकेल कसं काय? ज्ञानोबरायने आधी शब्द नेनो माहित नाही बा, माहिती नाही. हो ऐकलं का? रजय शर्मानी अटल बिहारी वाजपेयीला एक विनंती केली. रजय शर्माजी म्हणतात म्हणे अटलजी मला तुमच्यासारखं बोलायला शिकवा, तुम्ही फार गोड बोलता. तर अटल बिहारी वाजपेयी रजय शर्माला म्हटले माझ्यासारखं बोलायला नका शिकू,
कोणत्या वेळेला गप राहायचं असतं ते शिका माझ्या. माणसानं कुठं गप राहावं कुठं बोलावं याचा एक संकेत आहे आपल्याकडे. काय संकेत आहे? एक कवी आहे, त्याची कल्पना आहे, ऐकताय ना. सगळ्या कोकिळा बसल्या होत्या. आता काक कृष्ण पिक कृष्ण, कावळाही काळा आहे आणि कोकिळाही काळी आहे. तुमच्याकडे कावळे कसे आहेत? आमच्याकडे पांढरे फिरले मधल्या काळात म्हणून विचारलं. हा ठीक आहे, जेवढ्यांच्या लक्षात आलं तेवढं खूप झालं. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पाहून. सगळ्याला कळावं अशी माझी अपेक्षाच नव्हती. ऐका, कावळा काळा कोकिळा काळी, दोघांची वपू म्हणजे शरीर सारखं आहे. मग ते काय झालं, सगळ्या कोकिळा बसल्या होत्या आणि त्यात एक कावळा बसला होता. तो कावळा, कवी त्या कावळ्याला म्हणतो, हे कावळ्या शांत बस, बोलू नको. कावळ्याने विचारलं का? अरे तू कोकिळेच्या पंक्तीत बसल्यामुळे सगळे तुला कोकिळ समजायला लागले, कोकिळ समजायला लागले. तू धोतर नेसले, शर्ट घातलाय, तुला महाराज समजायला लागले. फक्त तू तोंड उघडू नको. तू काय उघडू नको? तोंड उघडू नको. म्हणजे काय, तू जर तोंड उघडलं तर लोक तुला जे कोकिळ म्हणून सन्मान देतात तो मिळणार नाही. तुझं गप्प राहण्यातच शहाणपण आहे. पण कावळ्याच्या लक्षात येत नाही त्याला मी काय करू. कधी कधी गप्प राहणं सुद्धा काय असतं, शहाणपणा असतो. हो, जेव्हा 4 पावलं मागं घ्यायचे असतात, कुठंतरी मुसंडी मारायची असते, ध्यानात ठेवा. ज्ञानोबा म्हणजे वक्त्यात शब्द असं नाही. कोणी आक्षेप घेईल म्हणून आधीच नेनो ब्रह्ममार्ग चुकले, नेनो माहित नाही बा म्हणे आपल्याला कसे चुकले. मग ज्ञानोबाला विचार येत असत. ब्रह्म कधी कधी प्रकृती स्वामा वष्टभ्य विश्वजामी पुन्हा पुन्हा, प्रकृतीचा आश्रय घेऊन तो येत असतो. काय अडचण नाही. नाही 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 उघडे. ज्ञानोबारायांनी उघड ब्रह्म दोघाला म्हटलंय. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरीशी आले. याचा अर्थ काय, आपल्याकडे गुरु सुद्धा मायावी नसतात, ते साक्षात ब्रह्म आहेत. आणि आपल्याकडे परमात्मा मायावी नाही, तो साक्षात ब्रह्मच आहे. बस झाला एवढा विस्तार. आता देवाचं नाव, रूप आणि लीला आणि धाम हे तिन्ही सद्रूप चिद्रूप आनंदरूप असल्यामुळे हे मंगल स्वरूप आहे. याच्यातलं कशाचाही उच्चार करणं हे मंगलाचरण आहे. नामाचा करा, रूपाचा करा, लीलेचा करा किंवा धामाचा करा, हे मंगलाचरण आहे. पण त्या मंगलाचरणामध्ये 3 अंग आपल्याकडे आहेत. एक नमस्क्रिया रूप आहे, एक आशीर्वाद रूप आहे आणि तिसरं वस्तू निर्देश रूप मंगल आहे. जिथे आराध्याच्या स्वरूप लक्षणाचा विचार निर्देश असतो, स्वरूप लक्षणाने वस्तू निर्देश आणि तटस्थ लक्षणाने वस्तू निर्देश, हा एक प्रकार आहे. आराध्याला नमस्कार असतो, त्याला नमस्क्रिया रूप मंगल म्हटलं जातं. आनंद अद्वय नित्य निरामय हे वस्तू निर्देश रूप मंगल पण स्वरूप लक्षणाने, आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे वस्तू निर्देश रूप मंगलच पण तटस्थ लक्षणाने, तटस्थ, बरोबर, तटस्थ लक्षणाने. त्यानंतर नमस्क्रिया रूप नमो विश्वरूपा विष्णू माय बापा किंवा पांडुरंगा करू प्रथम नमन, श्री संताची या माथा चरणावरी, हे नमस्क्रिया रूप मंगल. आणि आपल्याकरता, आपल्या परंपरेकरता, शिष्याकरता देवाकडून जेव्हा अपेक्षा केली जाते, काही मागणी केली जाते, त्याला आशीर्वाद रूप मंगल म्हटलं जातं. पहा तुम्ही, सदा माझे डोळे अभंगापासून तर नको ब्रह्मज्ञान पर्यंत. मग तुमची ओळ कोणतीही असो, म्हणजे भास्कर महाराजाची असो, आजरेकर महाराजाची असो किंवा देवकर महाराजाची असो, कोणत्याही ओळीमध्ये जे अभंग आहेत ना ते सगळे मागणी परच आहेत. पण नाव देताना टायटल मंगलाचरण. मग काही मालिकेत पहिलं, काही मालिकेत दुसरं, हे मंगलाचरणच आहे पण आशीर्वाद रूप मंगल आहे. आपल्या हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं या हेतूने देवाला आशीर्वाद मागितला जातो, किंवा आपण चालू केलेली साधना ही साध्यापर्यंत जावी या हेतूने हे मंगलाचरण, हे आशीर्वाद रूप मंगलाचरण केलं जातं. जगद्गुरु तुकोबाराय आम्ही 5 सप्ताह चालू केला, हाही अर्थ आहे. तसं आम्ही आज परमार्थही चालू केला. आमची साधना शेवटापर्यंत जावं या हेतूने देवाला आशीर्वाद मागतात. तेथे माझे हरी तेथे माझे हरी
मागितलाय, हरी तेथे माझी वृत्ती राहो. हा आशीर्वाद का मागितला? परमार्थात शरीर आलं पाहिजे का मन आलं पाहिजे? तर उत्तर आहे मन आलं पाहिजे. हो, एखाद्या वेळेस शरीर येईल अथवा न येईल, पण काय आलं पाहिजे? मन आलं पाहिजे. ऐका, मन शरीराबरोबर आलं तर आनंदच आहे, पण शरीर मनाला सोडून आलं काही उपयोग नाही. जवळी नाही चित्त, जवळी नाही चित्त, काय मांडी येले प्रेत, काय मांडी येले प्रेत. तुकोबरायचा दोहा आहे महाराज, चित्त मिले तो सब मिले, नाही तो फुकट संग. जर चित्तानं सहाय्य केलं तर, पण परमार्थ फार नाही, थोडे आहे, पण कधी चित्त सहाय्य झाली. परमार्थात शरीरापेक्षा काय महत्वाचं आहे? मन महत्वाचं आहे. म्हणजे कोटी कायम सांगितली जाते, संसार अवस्थेवर परमार्थ अवस्थेवर चालतो, संसार व्यवस्थेवर चालतो. हो, म्हणून संसारामध्ये तुम्ही कोण्या हेतूने आला ह्याला अर्थ नाही, तुम्ही आले ना ह्याला अर्थ आहे संसारात. परमार्थात तसं नाही. काही लय गोड प्रसंग आहे रामायणामध्ये. रामायणात प्रसंग असा आहे, राम रावणाचं युद्ध झालं, अर्थातच रामप्रभू जिंकले, आणि जिंकल्यानंतर लखनजी म्हटले, देवा आपला दणदणीत विजय झाला. हो, लाडक्या आपलं हे जास्त अपडेट असण्याचं लक्षण आहे, बाकी काही नाही. आपला विजय झाला म्हणे रामा. पण ऐकलं का, विजय कोणामुळे झाला? या वानरांमुळे झाला. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तू का. आणि ऐकलं का, देवा बोल ना म्हणे लखन, ह्या वानराने मदत केली, ह्या वानराने ढाबे झोडून नाही मदत केली. ह्या वानराने उभी राणीचे पाले खायरा आणि नेवाने केले लंकेश्वरा. त्यांना झाड पाला जसा मिळाला तसा. खरं तरी ब्राह्मण ही माकडं कर्नाटकातली नाही, खरंच ना, ही वानर सेना कुठलची? कर्नाटकातली. आणि कर्नाटकात असून ती कुठे गेली? समुद्राच्या काठावर. अजून पहा, वर झाडं जास्त आहेत, समुद्राच्या काठावर जास्त झाडं नाही. पण बिचाऱ्यांनी जे झाडं पाला मिळेल, जसं मिळेल तसं खाऊन मदत केली. वाऱ्या सुद्धा अशाच करायच्या असतात, वाऱ्या सुद्धा अशा करायच्या असतात. महाराज वारीला जाताना कोणत्या दिंडीत भजन चांगलंय हे पाहून जा, पण लोक खायला कुठं चांगले ते पाहून जातात. एक शब्द बोलायला द्याच मला परवानगी आहे का? खायचं ना हागायचं होतं तर घरीच राहा, की कशाला वारीला आला? वारीच्या वाटाने तुमच्या दिंडीत भोजन कसं हे पाहू नका, तुमच्या दिंडीत भजन कसं आहे भजन पाहिलं पाहिजे. आणि वानराने मदत कशी केली म्हणजे देवा? झाडाचा झाडपाला खाऊन केली. हो, यांचा श्रम परिहार केला पाहिजे. मला वाटतं आश्रम परिहार सर्व रूढ आहे. आपल्याकडे एक लळित प्रकार आहे बघा, लळित. खूप लोकांना प्रश्न आहे, लळित काय? गात्यात तर अख्खं लळिताचं प्रकरणच आहे. आली लळिताची वेळ, वारे सावध सकळ, गळित झाली काया, ह्याची लळित पंढरी राया. हे लळित काय? लळित काय? सप्ताह झाल्यानंतर देऊला अजून लळित चालू आहे, देऊला लळित चालू आहे. सप्ताह झाल्यानंतर सगळा उत्सव उरकला, महाद्वारातला कालही झाला देऊच्या उत्सवात महाराज. तर संध्याकाळी महाद्वारातून दिंडी निघते, असे वारकरी नाचतात मस्त. आणि मग सकाळी सकाळी हो पिठलं भाकर असते, शेंगदाण्याची चटणी. वारकरी आंघोळ झालेली नसते तरी 3-3 भाकरी खातात, आणि मग ते खायचं सकाळी सकाळी 3-4 वाजता. त्यानंतर भारुड असतं करमणुकीत.
भारूड. आणि भारूड झाल्यानंतर ज्ञानोबा तुकोबा करत करत दिंडी रावळात जाते. मग मानाचे नारळ दिले जातात आणि मग उत्सवाचा समारोप होतो. ही जी दिंडी आहे ह्याला श्रम परिहार, ललिताला दुसरा शब्द काय? श्रम परिहार. पण हा शब्द आता वारकऱ्यांचा कमी होत चालला. राजकीय क्षेत्रात फार रूढ आहे हा शब्द. एखादा उमेदवार लोकसभेला विधानसभेला उभा राहिला आणि दैववशात तो निवडून आलाच, मग तो काय करतो? श्रम परिहाराचा कार्यक्रम ठेवतो. सगळे कार्यकर्ते गोळा केले जातात, पुरणपोळीचं जेवण असतं, कीर्तन ठेवलं जातं. आता काय असतं ते तुम्ही हसून सिद्ध केल्यामुळे मी कशाला त्याचं वाच्यता करत बसू पुन्हा. श्रम परिहार. मला असं वाटतं देवा, ह्या सर्व वानरांना श्रम परिहारा करता आपण अयोध्येत नेऊ. ठीक आहे. एकट्याला सगळे कसे नेले? कुंदन महाराज, मी एसीत आहे, मी विमानाने येतो, तुम्ही पाठीमागून रेल्वेनं या. भगवंतानी सगळ्यांचे विमानाचे तिकीट काढून विमानानं आणले, अयोध्येत आणले. निवडीनं याती समानाची केली, बाळकेडे तुकोबारायांनी म्हटलंय. अयोध्येत आणलं आणि अयोध्येत मग नाही देखील येते मिळेल. त्या वानरांची खाऊन पिऊन मजाच मजा. वानर येताना कुंदन महाराजासारखे होते. माझ्याकडे पाहायची काही गरज आहे का? काही गरज आहे का? त्याला माणूस की म्हणत नाही, ते बरं, हे वागणं बरं नव्हतं. कधी कधी कोल्हापुरी झटका मारावं लागलं, हे वागणं बरं नाही. पण एक आपलं झोपडं असू द्या, सायकोलॉजी आहे, ज्याला इंग्रजीमध्ये मानसशास्त्र म्हणतात, ज्याला इंग्रजीत काय म्हणतात? मानसशास्त्र. मराठीत ज्याला सायकोलॉजी म्हणतात. मानसशास्त्र. आपलं झोपडं असू द्या आणि पाहुण्याचा बंगला असू द्या. पाहुण्याच्या बंगल्यात किती दिवस करमत? बोला की 2 दिवस, 3 दिवस. कुलदीप महाराज, सप्त्याला हिंडायची सवय असेल तर 7 दिवस. सप्त्याला फिरणारे आपण वारकरी किती दिवस राहू शकतो दुसऱ्याच्या बंगल्यात? 7 दिवस. आणि मग त्या सगळ्या वानरांना किष्किंधेची आठवण यायला लागली. पण देवाला कोणी विचारायचं? पण जाणे जीवीचे सकळ नारायण. एके दिवशी नल, नील, जामवंत, सुग्रीव, अंगद हे जे प्रमुख होते त्यांना रामप्रभूनं बोलवलं आणि सांगितलं, सुग्रीवा, नल, नील, असं मला वाटतं आता भरपूर राहिले तुम्ही आता किष्किंधेला गेलं तरी चालेल. असे मनात लाडू फुटले. कोणाच्या? जशी आज्ञा द्यावा गेली. पण लखनजीला आवडलं नाही, लक्ष्मणाला हे आवडलं नाही. लक्ष्मण म्हणलं, दादा तुम्हाला काय व्यवहार कळतो? अरे झालं काय? आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना पुढे जा म्हणतं, बरं वाटतं ते? लक्ष्मणा, तू लगेच गरम होतो, पाणी सोड म्हणलं तर धरणात मत होतो, जरा थांबच झालं. थोडं शांत चित्तान घ्यायचा कधी कधी, शांत थोडस म्हणून. तुला जे कॉमन सेन्स जो व्यवहार आहे तो मला कळत नाही असं तुला वाटतं? मग त्यांना तुम्ही जा काय म्हटले? उत्तर गोड आहे, आपल्या चिंतनात गरजेचं आहे. लक्ष देऊन ऐका. माझी नजर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही पण आवाज पोहोचत असेल ही माझी खात्री आहे. ऐका, लक्ष्मणा, जे तुला कळतं ते मला नाही कळत. मग तुम्ही जा का म्हटले? अरे लक्ष्मणा, ते आहे तर देवाजवळ पण चिंतन संसाराचं करतायत. मग लक्ष्मणा, देवाजवळ बसून संसाराचं चिंतन करण्यापेक्षा संसारात राहून देवाचं चिंतन केलेलं काय? म्हणून आसोनी संसारी जिवे वेगू करी. म्हणून शरीर नाही, परमार्थात काय गरजेचं आहे? चित्त गरजेचं आहे. एक उदाहरण सांगतो पुढे जातो. कारण मला आल्याबरोबर महाराज म्हटले, महाराज कीर्तन चालू जरी उशिरा झालं तर कीर्तन लांबवायचं नाही. महाराज मला म्हटले 10:30च्या पुढे बोलू नका म्हटलेत मला, म्हणून अगदी वेळेत संपायचं आहे आपल्याला, अगदी वेळेमध्ये. ऐका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, अगदी वेळेत काळजी नका बोलू. ऐका, अरे बिरबल, थट्टा करायची लहर आली. कोणाला? बादशाह. बिरबल कम हिअर. काय बादशाहजी? रात्री मला एक स्वप्न पडलं रे. काय स्वप्न पडलं? काय नाही, आपण दोघं रस्त्याने चाललो होतो, रस्त्यात 2 खड्डे होते. अरे अरे, आणि बिरबल एका खड्ड्यात तू पडलास आणि एका खड्ड्यात मी पडलो रे.
वाईट झालं म्हणले. अरे वाईट पुढे रे बिरबल, मी मधाच्या खड्ड्यात पडलो, तू घाणीच्या खड्ड्यात पडले. खळखळून सगळा दरबार हसला. पण शांत चित्तानं ऐकून घ्यायला तो का उमेद दशरथी आहे काय? बिरबल म्हणजे मराठीतला भाऊ कदम, हिंदीतला कपिल शर्मा आहे. हा हजार जबाब आहे. काय योगायोग म्हणे भाषेचे. जसं तुम्हाला स्वप्न पडलं तसं स्वप्न मला पडलं. आपण दोघं रस्त्याने चालत, हो 2 खड्डे, हो एका खड्ड्यात तुम्ही, हो एका खड्ड्यात मी, हो तुम्ही मधाच्या खड्ड्यात, हानी हानी तुम्ही मधाच्या खड्ड्यात, हा मी घाणीच्या खड्ड्यात, हा एवढंच. माझं थोडं पुढे म्हटले. 5 मिनिटांना आपण दोघंही खड्ड्यातून बाहेर आलो. तुम्ही मला चाटू लागले, मी तुम्हाला चाटू लागले. ज्या अर्थी माझ्या दृष्टांताला तुम्ही एवढा गोड प्रतिसाद दिला, याचा अर्थही तुम्हाला दृष्टांत कळालेला आहे. मग लक्ष देऊन ऐका मंडळी, तुम्ही कोणत्या खड्ड्यात पडला याला अर्थ नाही, तुम्ही चाटता का याला अर्थ. म्हणून आम्ही संसारात आहोत का मंडपात आहोत, हो हा प्रश्न उद्या भेडसावणार आहे तुम्हाला संयोजक मंडळी. पहिल्या दिवशी एवढी चेंगरा चेंगरी आहे, मला असं वाटतं कदाचित शेवटच्या दिवशी भांडणं होतात का काय बसण्यावर, अशी अडचण आहे. आणि कदाचित मला असं वाटतं महाराज एक स्क्रीन इकडेही पाहिजे, ह्या बाजूला आहे. हा आणि गरजेचीच आहे ती, फार गरजेची, फार गरजेची. आणि काय उपस्थितीच तेवढी आहे. आणि मला वाटतं या समितीला सुद्धा वाटलं नसेल एवढे समाज जमल म्हणून. हा पहिल्या दिवशीचे रेकॉर्ड ब्रेक आहे, शेवटले कठीण आहे बघा. मी बघत जरी रोहित महाराजाकडे असलो तर माझं लक्ष समितीकडे. हा हा लक्ष द्या. म्हणून अनेक सांगून जातो, आम्ही कीर्तनात मंडपात बसलोय, पुढं बसलोय का मागं बसलोय का या गल्लीत बसलोय याला अर्थ नाही, आमचं चिंतनात चित्त किती आहे याला अर्थ मिळतं. ऐकायची सोय तर सगळीकडेच आहे. असो तात्पर्य मग परमार्थात वृत्तीची फार गरज आहे. भगवंताकडे तो कोबराची प्रार्थना आहे, तेथे माझी हरी वृत्ती राहो. का बरं देवाकडेच प्रार्थना आहे? त्याचं कारण आहे, तुझे केल्याविन स्थिर वशनो हे मन. हे मन काही केल्या स्थिर होणं शक्य नाही. ह्या मनाचा काय येतं एकच एक नव लावो, जो जो की जे तर नो पावो तोच होय अपावो. इथं मनाला शांत करण्याकरता आपण जे उपाय करू ते तोच अपाय बनतो. म्हणून अष्टावक्रांनी जनकाला उपदेश करताना असं म्हटलंय, राजा तुझा बंध काय आहे, तुझा बंध काय, तू समाधी लावतोस हा तुझा बंध आहे. म्हणजे तू वृत्ती एकाग्र करून करतोस हा तुझा काय बंध आहे. विनायक महाराज साखरे यांचे काही विद्यार्थी होते, त्यात दंडी संन्यासी आनंद आश्रम स्वामी आणि अजून एक साधक होते. आणि साखरे महाराज वेदांत शिकवायचे आणि ते शिकवत असताना एकाला समाधी लागली. काय लागली? समाधीच लागली. आणि मग ते आनंद आश्रम स्वामी जे होते त्यांना वाईट वाटायला लागलं. का त्याला लागली, मला का लागली नाही, का लागली नाही. मग ते इंद्रायणीकडे गेले आणि रडत बसले. साखरे महाराजांनी विचार केला, अरे कुठे गेला तू, जेवायला नाही आला, जेवायला नाही आला. कारण गुरु भक्ता लागी माय म्हटले शास्त्राने. बरोबर आहे, गुरु भक्ता लागी काय माय. जसं आईला लेकरू जेवल्याशिवाय घशाच्या खाली उतरत नाही, तसं गुरुलाही शिष्य जेवल्याशिवाय घशाच्या खाली उतरत नाही. आणि उतरलं नाही पाहिजे तर गुरु, तरच गुरु. कुठे गेला तो साधक, का गेला? अहो म्हणे सकाळपासून रडत बसला इंद्रायणीच्या घाटावर जाऊन. का रे तू का रडतोस? त्याच्या आधीपासून श्रवणालय मी, तो आता आला, त्याला समाधी लागते, मला समाधी का लागत नाही? ऐक म्हणले तुला न लागण्याचं कारण आहे, तू उत्तम अधिकारी आहेस, तो मध्यम अधिकारी आहे. कसं काय? म्हणजे समाधी काय आहे? वृत्ती विशेष आहे. समाधी काय? जी वृत्ती कारणाला विषय करते ती सुषुप्ती, आणि जी वृत्ती जी वृत्ती अधिष्ठानाला विषय करते ती वृत्ती ती काय आहे? समाधी आहे. म्हणजे सुषुप्तीत वृत्ती अज्ञानातली नसते आणि समाधीमध्ये वृत्ती कारणात आपलं अधिष्ठानातली नसते. पण शेवटी तो वृत्ती विशेषणार आहे. अरे तुझा अधिकार उच्च आहे म्हणले, तू निर्वृत्तिक झालेला आहे म्हणले, तुझी चालती बोलती समाधी काय तिथं लागून बसला, चल म्हणले. बघता काय बसला जेवायला शिष्य. हे गुरुकडे शिष्य हाताळायची हातोटी लागते.
मग समितीला एक सल्ला देऊन जातो. एरवी हे सांगायचे मी 100 रुपये घेत असतो. समिती काय, समितीला न बोलेल ते आळशी असतं अशा कार्यक्रमात. कारण मी बी काही उत्सवाच्या समित्यात होतो. ज्याला काही कळत नाही ते सल्ला देत, ज्याला काहीच कळत नाही ते तर आधी देत, ते आधी देत. अशा अडचणी असतात. आणि मग काय, समितीला जर कार्य पूर्णत्वाकडे न्यायचं असलं तर सगळ्याचा सन्मान केला पाहिजे. हा, उद्या नक्की तसं करू, जे करायचं ते तुम्हीच करा, पण सगळ्यांचा काय करा, सन्मान करा. हे हातोटी असते. आमचे गुरुबंधू होते आणि आमच्या दोघात भांडणं झाले की तात्या महिन्याच्या वारीला आले. तात्या म्हणजे माझे गुरु बंडा तात्या कराडकर आले की आम्ही भांडण घेऊन तात्याकडे जायचो. हा, हे ना असं केलं, तो नाही उमेश ना असं केलं. तात्या एकच करायचे, ज्ञानदेव उद्या पाहू, उद्या का पाहू. मी एकदा विचारलं, तुम्ही झटकीपट निर्णय का देत नाही. हे उदाहरण फक्त माता मौल्यांनाकडे तुमच्या गरजेचं आहे बरं आहे. आणि काय, तेल जेव्हा तावावर असतं तेव्हा थेंबर पाणी टाकलं तरी तडतड वाजत. आणि एकदा तेल थंड झालं, तांब्यावर जरी पाणी ओतलं तर काही होत नाही. तसा माणूस एकदा जेव्हा तावात येतो तेव्हा काहीच बोलायचं नसतं, का तेल तावात आहे. तो कोणताच विचार ग्रहण करण्याची बुद्धीची कुवत नसते. एकदा ताव कमी होऊ द्यायचा मग बोलायचं, हा नियम आहे. आणि आता काय करायचे, मला बाजूला घ्यायचे. काय तू त्याच्या नादी लागला, तू एवढा बुद्धिवान, काय तुझं वक्तव्य, तू कीर्तन चांगला करतो, त्याला काय येतं, त्याच्या नादी लागतो तू, आणि त्या संग बरोबर द्या जोडून असं मला म्हणायचे. आणि एका बाजूला घेऊन त्याला सुद्धा असंच म्हणायचे. ह्या पक्षपात नाही, ही व्यवस्था आहे. कार्य चालवण्याकरता कधी कधी या व्यवस्था अवलंबाव्या लागतात. हे सल्ले तुम्हाला कोणी शिकवणार नाही. मी मग 100 रुपये घेत असतो एरवी, मी आज फुकट दिलाय सल्ला. विनायक महाराज साखरे की वृत्ती विशेष आहे, समाधी सुद्धा काय वृत्ती विशेष आहे. म्हणून ऐकलं का राजा, तुझा बंध काय आहे, तो वृत्ती समाधीत लीन करण्याचा प्रयत्न करतो. हा तुझा काय आहे, बंध आहे. अरे बंध कालेपी बंध अभावा, बंधाच्या काला सुद्धा बंधाचा अभाव आहे. हा विचार मी सांगत होतो. वृत्ती, म्हणून ही वृत्ती ना आपण जेवढी समाधी लावायला जाऊ तेवढं माकडासारखं नाचत राहतो. हे मनाची अडचण काय. इथे शिक्षक आहे का कोणी माझ्यासमोर आता, कोण आहे. अरे बापरे, कॅमेरा शिक्षक आहेत सर. गुरुजी ऐका, वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे, बरोबर की नाही. पण जर त्यांनी अभ्यास केला नाही तेवढा त्रास होत नाही, पण तो धिंगाणा करू लागला की जास्त त्रास होतो. म्हणजे जे करायला पाहिजे ते नाही केलं तेवढा त्रास होत नाही, पण जे करायला नाही पाहिजे ते जर केलं तर जास्त त्रास होतो. आणि मनाची अडचण तीच आहे, काय काय करीतो या मना परिनायके नारायणा, पुढं काय करू नये त्याची करी विवंचना निवपत आदरिले. आपल्या पोराचं लग्न जमना याचं टेन्शन कमी, हा सलमान खान कधी करील आणि राहुल गांधी कधी करील. करू नये त्याची करी विवंचना, हे अवघड असतं. मग देवा मन आमच्या हाताने नाही ताब्यात येत, म्हणून तेथे माझी हरिवृत्ती राहो. हरी तुझ्याजवळ प्रार्थना आहे, तुझे केल्या विन स्थिर वशनो हे मन, म्हणून तिथे माझी वृत्ती स्थिर राहिली पाहिजे. तिथे म्हणजे कुठे,
विटेवरी साजेरी, तेथे कुठेही नको. काय जे चरण सम आहेत, जे विटेवर आहेत आणि जे साजेरे आहेत तिथे. आता प्रत्येकाचा एक भाव आहे, पण वेळ मर्यादा पाहता आपण जरा पुढे जाऊ. समचरण दे समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. सर्वांबद्दल सम ज्याचा विचार पहा किती आले. चरण समानची केले नाही विचारिले गुण दोष तयाचे. ऐकलं का? अन्य अवतारात त्याने असंच केलं. अहो बकी यमस्तन कालकूटम जिगांसया पाय यदप्य साध्वी ले बेगती धात्रीची ताम तत्वन्यम कंवा दयालु शरणम व्रजेम. अन्य अवतारात त्याने जे ज्यांनी विरोध केला त्यांनाही मुक्ती दिली आणि ज्यांनी भजन केलं त्यांनाही मुक्ती दिली. पण पंढरीच्या अवतारात वेगळे. अन्य अवतारामध्ये त्यांनी भक्ताला सन्मानानं मुक्ती दिली आणि दुर्जनाला मारून मुक्ती दिली. हो, पण या अवतारात सक्त ताकीद आहे पुंडलिकरायाची. मूड पापी जैसे तैसे उत्तरी कासे लावणी. म्हणजे अन्य अवतारात त्यांनी दुर्जनाला मारून उद्धार केला, पण पंढरपूरमध्ये दुर्जनाचा उद्धार केला न मारता. मग दुर्जनावर सुद्धा याची दृष्टी काय आहे? सम आहे. समचरण दृष्टी. पाय सम आहेत. आता पाय सम का आहेत याची अनेक विविध कारणे आहेत, अनेक भाव आहेत. पण एकच भाव सांगतो. ते काय झालं, उद्धवजी जेव्हा आले ना गोपिकांना ब्रह्मज्ञान सांगायला, तेव्हा एका गोपिकेनं रांगोळ काढली होती पण पाय नव्हते काढले. सगळ्यांना कथा माहितीये. ते उद्धवानं विचारलं, अगं गोपी रांगोळ अपूर्ण आहे, तू घरात चालली. म्हणजे काय अपूर्ण आहे? झाली की म्हणजे पूर्ण. अगं सगळं झालं पण पाय नाही काढले. नाही उद्धवा मी पाय नाही काढणार म्हणले. काय? ह्याला पळायची फार सवय म्हटलं. मथुरे जन्माला आला, गोकुळाला पळून गेला. गोकुळात आला, परत मथुरेला पळून गेला. ह्याला पळायची सवय. मला अशी भीती आहे, ही रांगोळ जर काढली आणि ह्याला जर पाय काढले ही रांगोळी पळून जाईल म्हणून मी पाय काढले म्हणून याला मी पाय काढले नाहीत म्हटलं. तसं पुंडलिकाला विचारलं, का तुम्ही वीटच का दिली? म्हणजे देवाने पाय जोडावं म्हणून. पाय का जोडावे? कारण ज्याला बांधायचंय त्याचे पाय जोडलेलेच पाहिजे. त्याला लई पडायची सवय म्हणून बांधायचं होतं, म्हणून पाय सम केले आणि बांधून टाकले. भक्ती देखोनी नाचावाला पुढे जाऊ नेती उभा केला. अतिप्रीतीचा आपलं ते हे नाही, माफ करा, असं प्रमाण आहे. मला पाठ आहे पण तुमच्या आशीर्वादानं आता आठवना. त्याला काय केलं? भक्तांनी बांधून ठेवलं आणि बांधण्याकरता पाय कसे पाहिजे? जवळ पाहिजे. म्हणून समचरण, त्याचे पाय सम आहेत, विटेवर आहेत. विटेवर असण्याचं एक कारण आहे. वीट म्हणजे काय? फार थोडी जागा. याच्यातून काय सांगितलं देवानी विटेवर असण्यात? मी अल्पसंतुष्ट आहे, मला जास्त लागत नाही, थोडंच द्या पण प्रेमानं द्या, मी तेवढ्यात समाधानी. तुळशी दळ पाणी आणि चिंतनाचा भुकेला. हे अल्पसंतुष्टता दाखवण्याकरता विटेवरी साजिरी. साजिरी लय सुंदर आहे म्हणे तो विटेवरचा. कस काय म्हटले काय मत? मला तर काही वाटत नाही सुंदर तो. ए बाळा तुझं नाव काय? उद्धव. ऐक, जागायस ना तू? छोटासा प्रश्न होता माझा, बोलू. गोरा माणूस सुंदर असतो का काळा? काळा सुंदर असतो. तुझं लग्न झालंय का? तुझ्या बैठकीला मला बोलू नाही. डांबेळके मेल कापड तुझ्या गळ्यात बांधलं तर नाव पडतो. आता ते पोरग अध्यात्माच्या विचारानं भारावलंय म्हणून ते काळा म्हटलं. पण सहसा नियम काय? गोऱ्या माणसाला काय समजलं जातं? सुंदर. आणि मला सांगा पंढरपूरचा विट्या गोरा का काळा? काळा का काळा ढूस? खायचा चिक काळा, अनादी बहु काळा, एवढा काळा ढूस. आणि तू कोबरा म्हणतात साजिरी. हा याला रूपाच्या काही हाय अंग याचं काळ ढूस कुठलचं. आणि तू कोबरा साजरं म्हणतात. आपल्याला नाही पटत. तुम्हाला पटतं का चौबदार? तेच म्हणलं, यांना बी पटलं नाही बघा. तुम्हाला पटलंय का? पटलंय का तुम्हाला? याने काहीच होत, याने मतदानच केलं. पहा माझ्या काळ आहे बरं. असं द्याव कार काय गोर काय? माणसाचं सौंदर्य दोन प्रकारचं असतं, एक गुणावर आणि एक रूपावर. एक बाप आला बाहेरून म्हणला, उद्धव आपलं बाळा काय पप्पा तुझं लग्न ठरलं? अहो मला मुलगी दाखवली नाही काय नाही, कसं काय ठरलं?
आमच्या वडिलांना का दाखवली ती काय आम्हाला? तुमचा काळ गेला बाबा, आमचा काळ वेगळा आहे. आधी मी पाहिल आणि मग लग्न करेल. अरे राहू दे रे, बिलकुल नाही, दाखवणार नाही. आपली ती घराची परंपरा नाही. निदान मग तिचं नाव तरी सांगा, मी इंस्टावर पाहतो. ते बाकी हेडगेपणा करायचा नाही, ते चालत नाही. आपल्या घराची ती परंपरा नाही. ठरलंय लग्न. काय पप्पा सांग, मुलगी दिसायला कशी आहे? नाकी डोळी चांगली पण रंगानं थोडी काळी. बाबा तुम्ही मला त्या मुलीशी लग्न काळ्या मुलीशी बिलकुल करणार नाही. कार्ट्या पायताना झोडील म्हणजे तुझं तोंड. कालच कोल्हापूरून आणलं. हो ऐकलं काय? कोल्हापूर म्हणजे वेगळीच नगरी आहे. कोल्हापुरी साज, पहलवानांचा माज, सगळं कोल्हापुरात. असं माझ्याकडे खूप आहे पण आता सांगत नाही. ते पार्ट 2 मध्ये, पार्ट 2 मध्ये आता ते बस थोडं मिळेल. 4 पावणे शब्द दिलाय. आता जर नाही म्हणशील बरे, पण बाबा काळ्या मुलीशी लग्न, काळ्या मुलीशी लग्न करू. अरे ऐकून घे ना, रंगानं काळी पण महिन्याला 70,000 कमवते, चालेल म्हणून. संपला माझा दृष्टांत. इथं स्वीकार रंग सौंदर्यानं आहे का गुण सौंदर्याने? हा, गुण सौंदर्य. सौंदर्य 2 प्रकारचं, रूप सौंदर्य आणि गुण सौंदर्य. म्हणून काय गुण लावण्याची खाणी, गुणाची खाणी आणि लावण्याची खाणी. गुणही पाहिजे. बरं, ह्या पंढरपूरच्या विठ्याचे पूर्व पक्ष तसा करायचं म्हणून ना महाराज. ह्याचा रंग तर काळा ढोस, ह्याचे गुण चांगले. हे दिदी, कीर्तनाला येणं चांगलं का वाईट ग? आणि कीर्तनात जाता जाता कोणाच्या चपला चोरून नेणं, चपला चोरून नेणं वाईट म्हणल्यावर काय काय लोक हसले. हे हसण्याची 2 कारण. एक तर तुमची कोणातरी कीर्तनात गेली असेल, नाहीतर पुढचं मी बोलणार नाही. तुला काय बोलायचं बाबा, तुम्ही स्वतः आपण बोलणार नाही पुढचं. चोरी करणं कोण चांगला का वाईट ग ताई? वाईट. हे रंगानं तर काळ, पण याचे गुण सुद्धा कसे आहेत? नुसते प्रमाण देतो वेळ संपल्यामुळे. धरीला पंढरीचा चोर, सावळे रुपडे चोरटे. चोरटे महाराज. बरं, बारका चोर नाही, चोरात बी 2 प्रकार असतात. भुरट्या चोर. भुरट्या चोर म्हणजे काय नाही, बाहेर वाळू घातलेलं धान्यच नेईल, गोधडीच नेईल, संडासातला लाईटच नेईल. हे भुरट्या चोर. पण डाक्या चोर तसं ना, 7,000 कोटी 8,000 कोटी डाक्या चोर. माझा आवाज लागणार नाही, पण नाथांचं प्रमाण आहे. बाळासाहेब खूप प्रयत्न करू, थोडा इको द्या यार, मी तो होईल त्याच्यात आवाज. फक्त जिथं लागला तिथं करा तुम्ही. करा. तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, छोटा नाही, कसा आहे? तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, अवगुण मोठा, चोऱ्या करुनी बरसी पोटा, व्रजनारी सुंदरा चावटा, आडविशी अवगुणी चोर कोण म्हटलं? तेच म्हटलं. आता माझ्या ऍक्टर शेकाल तुम्ही, तुमचा काय भरोसा नाही. चोर आहे म्हणजे अवगुणी आहे.
बरं बारका नाही, तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा. मग रूपानं काळकोट आणि गुणानं चोट्ट, तरी साजीर कसं काय? ब्रेक के बाद, आता ब्रेकच्या बाद काय काय ठेवायचं उरकून टाकतो. संपली आपली वेळ. ऐकलं का? एखाद्या बाईच आमचे वैकुंठवासी वैद्य बाबा बाळासाहेब वैद्य बाबा म्हणून एक आहे, तत्वज्ञानाच्या मराठी नगरीमध्ये तत्वज्ञानाचा सुकाळ ज्ञानोबांनी केला. तसं संप्रदायामध्ये मृदंगाचा सुकाळ वैद्य बाबांनी केला. आणि कोण्याही परंपरेच्या लोकाला काय आहे मान्यच. म्हणजे बाबाचे अनेक मृदंगाचार्य झाले, वादच नाही, पण वैद्य बाबाचं कार्य मृदंगाच्या क्षेत्रातलं अद्वितीय वेगळंच कार्य. असो, वैद्य बाबा म्हणायचे. एखाद्या बाईचं लेकरू त्याच्या स्टाईलमध्ये कसं असतं, ढाबऱ्या पोटाचं, फांसाळ्या दाताचं, चिपड्या डोळ्याचं, काळं काळं ठुस, दिवसा कंदील घेऊन बघावं लागतं. आणि त्याचे डोळे कसे, आमचे बाबा म्हणायचे, पाहत जिलेबीकडं आणि मागतं पेढे. निव्वळ 14 जानेवारी. ती जानेवारी संक्रांत असते ना, तिचं वर्णन असं उत्तरेकडून निघालेली आहे, दक्षिणेकडे जात आहे, ईशान्येकडे पाहत आहे. रंगानं कसं बाबा, काळं डोस. तरी त्याची आई, बाय ग माझा सोन्याचा तुकडा, 80,130 रुपये तोळ्याचा. संपलं उदाहरण. एक दुसरं, ते पोरगं थोडं लहानाचं मोठं होतं, एक एक शब्द बोलायला लागतं. आणि काय लहर येते कोणाचं, आई त्याला अशी मन मम्मम, बाप्पा, काका, ते पोरगं बोलायला लागतं. एक दिवशी बाप कामावरून येतो आणि आम्ही ते बन म्हणा, पप्पा गाढव आहेत. त्या पोराला अर्थ माहित नसतो. पप्पा गाढव आहे असं ते भेटून म्हणतं. जो बालक काही तो तली बाता, सुनही मुदित पितो असं सममाता. माय बापा पुढे बाळ बोले लाडे. लेकराचं ते बोबडं बोलणं कसं लागतं, गोड लागतं. खरं तर आपल्या पोटच्या पोरानं बापाला गाढव म्हणणं गुण का अवगुण? बोला की अवगुण. खरं सांगा, बापाला जेव्हा पोरगं गाढव म्हणतंय बारकं, तेव्हा बापाने मुस्काडायला पाहिजे का हसायला पाहिजे? मग तो मुस्काडतो का हसतो? एवढा गाढव असतो. संपले दोन्ही दृष्टांत. आईला रंग दिसला नाही, बापाला गुण दिसला नाही. का? प्रेम असल्यामुळे. प्रेमात रंगही दिसत नाही आणि गुणही दिसत नाही. तुकाराम महाराजांचं सर्वस्व प्रेमाचा विषय हा असल्यामुळे त्यांना तो साजिराच दिसतो. आणि महाराज ऐकलं का, दिसतो का? तो आहे म्हणून. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. देवाला हरी संबोधन का वापरलं? आपल्याकडे मंत्र आहे, राम कृष्ण हरी. वक्ते बाबा याची संगती सांगायचे शास्त्रीजी. कोण? वक्ते बाबा. राम अवतारातला राम, कृष्ण अवतारातला कृष्ण. हा हरी कोण? याच्यात विद्वानात 2 मत आहेत. गजेंद्राला ज्यांनी मुक्त केलं तो देवाचा जो हरी जो अवतार आहे, त्या अवताराला भागवतात हरी अवतार म्हणतो. तो हरी, पण क्रम बसत नाही. क्रम बसत नाही. कारण कृतयुगातला तो अवतार, द्वापारातला राम नाही, माफ करा चुकलं माझं. कृतयुगातला तो हरी अवतार झाला, पण क्रम कसा आहे? त्रेतातला राम, द्वापारातला कृष्ण. मग हरी कलियुगातला पाहिजे की नाही? आणि मग वक्ते बाबा म्हणायचे, जेव्हा भगवंतानी कृष्ण अवताराचा संहार केला आणि जेव्हा पंढरीला आले तेव्हा तो पंढरीचा अवतार हरी अवतार आहे. प्रमाणे हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लावणी. पांडुरंगाचं नाव हरी सुद्धा आहे. आणि त्याला केशवराज सुद्धा म्हटले. नामदेवराय विठ्ठल कवी म्हणतात, नामा म्हणे केशवराज. त्यांचं आवडतं नाव केशवराज. तो केशवराजही आहे, विठ्ठलही आहे. तसा हा अवतार हरी आहे. म्हणून राम कृष्ण हरी मधला राम अवतारातला राम आहे, कृष्ण अवतारातला कृष्ण आहे आणि पांडुरंग रूपातला आपला हरी आहे. हे ध्यानात ठेवायचं. राम कृष्ण आता हे सगळ्यात भारी. बाकी कोणाच्या नादी लागायचं नाही वारकरी. ते
माझी हरिवृत्ती राहू. पण काय असतं, परमार्थात एक ताणता पाहिजे, एकाग्रता पाहिजे. आता 8 तास घेतो वेळ संपल्यामुळे. एक ताणता पाहिजे. आणि एक ताणता कशाला म्हणतात? सजातीय वृत्ती प्रवाह करून विजातीय प्रवाह घालवावा लागतो. म्हणजे विजातीय प्रवाह शून्यता आणून सजातीय वृत्ती प्रवाह ध्येयाच्या बाबतीत चालू झाला, त्याला एक ताणता म्हणतात. म्हणून देवा तेथे माझी हरिवृत्ती राहो हा सजातीय वृत्ती प्रवाह असेल तर अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा हा विजातीय वृत्ती प्रवाहाचा त्याग आहे. लोक म्हणतात एवढी कीर्तन होऊन लोक का सुधारत नाही? त्याचं एक कारण आहे. डोंगरे महाराज म्हणायचे, लोक पुण्य तो बहुत करते पण पाप करना नाही छोडते. आम्ही देवाचं चिंतन करतो पण जडाला आश्रय देऊन राहतो. म्हणून पहा, भरताला हरणाने फसवलं, सीतेला हरणानेच फसवलं. सलमान खान आपलं जाऊ द्या, दुसरा विषय. आपण मला वाटतं मध्यंतरी कीर्तन केलं तिथे चिंतन केले की नाही मला आठवत नाही, पण भरताला हरणाने फसवलं आणि सीतेलाही हरणानेच फसवलं. आलंबन हरी नाही पण अवच्छेदक भिन्न भिन्न आहे महाराज. अवच्छेदक भिन्न भिन्न आहे. भरताचं अवच्छेदक जीवत्व अवच्छेदक आहे आणि सीतेचं अवच्छेदक जडत्व आहे. सीतेला हरणाशी काही घेणं देणं नाही, सीतेला कातडं पाहिजे त्याचं, जड अवच्छेदक आहे तिचं. आणि भारताला कातडं नाही पाहिजे, त्याला हरिणच पाहिजे, त्याला जीव अवच्छेदक आहे. म्हणून देवाच्या चिंतनात जीव आला, देवाच्या चिंतनात जड आलं की घोटाळा होतो. म्हणून आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. देवा माझी तिथे इच्छा सुद्धा जाऊ देऊ नका. इधर से उखाडना और भगवान इधर लगाना. एवढं करा. पण मन जातच ना, मग मन विषयात जाऊ द्यायचं नसेल तर काय केलं पाहिजे? म्हणून आपल्याकडे पंचदशीमध्ये विरक्तीचा हेतू, विरक्तीचं स्वरूप आणि विरक्तीचं कार्य अर्ध्या श्लोकात सांगितलंय. लक्ष द्या. विरक्तीचा हेतू काय, विरक्तीचं स्वरूप काय आणि विरक्तीचं कार्य काय. दोषदृष्टी हा विरक्तीचा हेतू आहे, जिहासा हे विरक्तीचं स्वरूप आहे आणि पुनर्भोगेषु अधीनता हे विरक्तीचं कार्य आहे. म्हणजे विषयात दोषाचं दर्शन करणं हा विरक्तीचा हेतू आहे. विषयाच्या त्यागाची इच्छा दृढ होणं हे विरक्तीचं स्वरूप आहे आणि पुन्हा भोगात वृत्ती कधीच न जाणं हे विरक्तीचं कार्य आहे. आपल्याकडे वेदांतातला प्रसिद्ध विचार आहे. म्हणून विषयात दोष दर्शन झालं की माणसाचं मन आपोआप तिथून निघतं. नाथाची ओवी भागवतामध्ये लक्ष देऊन ऐका, सगळ्या साधकांनी ऐका. विषयाचे दोष दर्शन मुख्यत्वे बाधक स्त्री आणि धन आवरावी रसना आणि शिक्षण हे आठवण हरणेशी. नाथ बाबा बोलले. पण देवा तिथे मन न रमण्याकरता ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त, तिथं आम्हाला दोषाचं दर्शन घडू द्या. तिथं काय निर्माण होऊ द्या? तिथं आम्हाला अनुकूल दर्शन नको. त्या विषयाच्या ठिकाणी तिथं आम्हाला काय दर्शन पाहिजे? दोष दर्शन. म्हणून विषय लंपटानं जर एखाद्या स्त्रीकडे पाहिलं तर तिच्या डोळ्याकडे पाहून म्हणे, पद्मदळेशी साडे भांड तिचे डोळे. हे विषय सत्ताची भाषा आहे. पण विरक्ताची भाषा उत्तरार्धातली, अरे होतील पडवळी पिकली जैसी. काय तिचे डोळेत, काय तिचे डोळेत, जणू काय कमळाच्या परागकणासारखी. हा कोण म्हणतो? विषय म्हणतो. मग तो त्याच्यात आसक्त होतो. पण विरक्त म्हणतो, अरे आता असे दिसतात पण हीच म्हातारी झालेल्या पिकलेल्या पडवळासारखे होणार आहे. हे नाक एवढं जे सरळ आहे ना, हो ज्ञानोबराय म्हणतात उंटाच्या गुडघ्यासारखं होणार आहे. हे नाकातून जे सुंदर नाक दिसतं ना, त्या नाकातून ही गंगोत्री, ही जमुनोत्री आणि मग त्याचा इथं प्रयागराज आहे. इथं काय आहे? प्रयागराज आहे. वैकुंठवासी वेदांताचार्य अण्णा म्हणायचे तिथं येणाऱ्या अनेक माशा म्हणजे कुंभाला आलेले साधू आहेत. अण्णा फार गोड म्हणायचे. अण्णा गोड. असं चला तात्पर्य आहे का मंडळी? म्हणून ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित्त झनी झडो देशी. पण तुकोबा आम्ही प्रायः पाहिलं तो लोकाची धाव कुठं आहे? भोगाकडे. आणि तुम्हाला भोगातून निघायचंय आणि देवाकडे यायचंय. ह्याचं कारण काय? देवा आमच्याकडे विवेक आहे म्हणून. तो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, आम्हाला त्याचं वर्म कळालं. काय वर्म कळालं? जे जे कर्म धर्म नाशिवंत नाही, नाशवंत पाठ आहे. नाशवंत पाठ आहे. आणि महाराज तोच संयुक्त म्हणजे व्याकरणदृष्ट्या फार संयुक्तिक लागतो. नाशिवंत नाही, नाशवंत म्हणजे नाशाने युक्त असणारा.
जे जे कर्म धर्म, जे जे कर्म साध्य आहे ते म्हणून व्याप्ती कशी आहे, यत् कृतकम तदल्पम, जे कृत्य साध्य असतं ते अल्प असतं, यदल्पम तद्मर्त्यम, जे अल्प असतं ते मर्त्य असतं आणि जे अल्प असतं ते सुखाला कारणीभूत होत नाही. म्हणून यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. म्हणून आम्हाला वर्म कळालं म्हणून आम्हाला त्याच्यात रमायचं नाही. फक्त एक करा, तेथे माझी हरिवृत्ती राहू. तेथे म्हणजे कुठे, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. विठोबार चरण दृष्टी विठेवरी साजिरी. तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि तन लगे माई कपदाचा. माझे बालतन देवा चरण दृष्टी विठेवरी साजिरी. तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि तन लगे माई कपदाचा. मधली चाल झाली. ऐकलं का? आमच्या गुरुजीचं एक वाक्य आहे, संप्रदायात तात्विक बदल आणि तांत्रिक बदल. तंत्रात बदल करायला आपण स्वतंत्र आहेत, पण तत्वात बदल करायला स्वतंत्र नाही. मधली चाल झाली पाहिजे, पण कशी झाली पाहिजे यात आपण स्वतंत्र आहेत. मधली झाली का नाही मधली चाल? उद्या जर कोणी म्हणलं मधली चाल झाली नाही, हे मला मैदानात असं तो का म्हणे, त्याचे कळले आम्हा वरम जे जे कर्म धर्म नाशवंत. हा विवेक महाराजांना जागा झाला. विवेक कधी जागा होतो? विवेक सत्संगाने जागा होतो, विवेक भाग्याने जागा होतो आणि विवेक अनुभवातून जागा होतो. अशी उदाहरणं आहेत माझ्याकडे, एक एक मिनिटात देतो आणि थांबतो. विवेक सत्संगातून जागा होतो. पिंगलेला जो विवेक आहे तो दत्तात्रयाच्या सत्संगानं आहे. बैसता संताचे संगती कळू आले कमळापती. तुम्हालाही वर्म कळालं तरी कसं? जे जे कर्म धर्म नाशवंत देवा आम्हाला संतांच्या मुखातून कळालंय. एक विवेकाचं कारण. दुसरं भाग्योदयानं. भाग्योदयानं काय? भाग्योदय असा होतो, भागवतामध्ये प्रकरण येतं ऐल गीत. ऐल गीत एक प्रकरण येतं. एक ब्राह्मण होता, श्रीमंत होता, पण कृपण होता. पुढं त्याची सगळी भावकी एक झाली, त्याचं द्रव्य त्यांनी लुटून नेलं आणि त्या ब्राह्मणाला विरक्ती निर्माण झाली. नायम जनोमी सुख दुःख हेतू त्या ऐल गीतातला पहिला श्लोक आहे. पाहून घ्या मुळामध्ये आता. हो, असं भाग्योदयानं सुद्धा विवेक जागा होतो. पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असतं आणि ते पुण्य उदयोन्मुख होतं आणि मग. आणि तिसरं कारण आहे, काही काही गोष्टी अनुभवातून विवेक जागा होतो. अनुभवातून कसं? देवा आम्हाला कळालं या विषयात काय आहे. हो सांगा, नुसत्या ओव्याने श्लोक देतो. स्वभाव आधी कठोपनिषदातला श्लोक देतो. स्वभाव मर्तस्ते दंत कैतर सर्वेंद्रियाणां जर्यन्ते तेजः अपि सर्वं जीवितम अल्प एव तवैव वाहस्तव नृत्य गीते. हा विवेक विचारातला विवेक अनुभवातून नाचिकेताचा. अजून काय विचार आहे? अजून काय अनुभवातून येतं? सांगे कुमुददळाचे नेताटे जो जेविला चंद्र किरण चोखटे तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. नाही मग नाही, ही उभी नाही, ही नंतर पाहिजे आपल्याला. आधी अशी या विषयाची रे सुखे झकवती कवन जया आपण पेना ही दिठे जया स्वसुखाचे सदा खराटे तयाचे विषय गोमटे आवडती. आत्मदर्शन नाही, विषयाचाच अनुभव आहे, त्याला गोड वाटतं. आणि जेव्हा ते गोड लागतं बाप विषयाची मधुरता वाटते. आणि जेव्हा ते झटका देतं तेव्हा कळतं मनोवनी मागे दचकले मन आणि घालनीचे रान पाहुणी. असं होतं. आणि विषयाचं दर्शन दोष कळाले की आपोआपच वैराग्य निर्माण होतं. याला आमचे गुरुचे एक उदाहरण द्यायचे, ते 2 मिनिटात देतो आणि देवा शपथ थांबतो. आता काळजी नका, 2 मिनिटात. मुलगी माहेरी आली, सासूनाची गोष्ट पण विचारली गोडे म्हणून मांडतो बरं महाराज. मुलगी माहेरी आली, आई म्हणली बडे पोरीचं नाव बरे का बदलायचं? मुलीचं नाव बरं आहे ना का बदलायचं नाव?
बर्थडे का दुसरं काय चौकदारच्या म्हणा पिंकी पिंकी नको बर्थडे बरं पिंकी पैसो वालू बर्थडे काय तुला ह्या वेळेला न्यायला कोण येणार आहे तिला म्हणजे ते येणार आहे ते म्हणजे कोण रे उद्धव नवरा अगदी बरोबर पोरग तयार आहे तुम्ही तयारीला लागा तयार ते बाई जावई येणार आहे हो स्वतः येणार आहे का ग त्यांना काय आवडतं आई त्यांना बासुंदी फार आवडते सगळ्या दृष्टांत माहिती धावतं सांगतो पटकन आणि मग सासू मोठी हौशी तिच्या घरी 5 लिटर दूध होतं ह्या गावाचं नाव विसरलो मी सगळ्या सरवड्यात हिंडली आणि 25 लिटर दूध गोळा केलं आणि जावई येणार घोटत बसली 25चं 10 वर आणलं आणि तेवढ्यात जावई आले मित्रासह बैठकीत बसले पण मित्राचा आवडीचा विषय काय बासुंदी ते तिकडंच लक्ष द्यायचे काय बासुंदी सासूनं 10 लिटर आलं त्याच्यात काजू टाकले बदाम चारोळी अजून काही टाकायचं का गांजा सोडून काही सांगा बघा गांजा सोडून काही सांगा असं वेलदोडे वगैरे टाकून बासुंदी तयार केली जावायचं लक्ष तिकडेच कशी झाली असेल बासुंदी काय असेल आज पंक्तीला जावायचं लक्ष तिकडेच पण सासूला झाली होती सर्दी आणि तुम्हाला नेम माहितीये उष्णतेजवळ गेले की तूप पगळतं सासूचं तूप पगळलं तिला असा ठसका लागला नाकातलं एवढं तूप त्यापासून देत पडलं ती म्हणजे सगळं फेकून देऊन पुन्हा नवीन कुठं करत बसव तिने टाकलं गोटून इकडे तिकडे पाहून पण हे पाहिलं जावं पंगत बसली सगळ्यांना स्टीलच्या वाटीत पण जावायला चांदीच्या वाटीत बासुंदी आणि स्वतः सासूबाई घेऊन आली अशी बासुंदीची वाटी ठेवल्या बरोबर जावई म्हटला मामी नको म्हणले तुमच्या आवडीचे म्हणून केली म्हणले पण जावई हातच लावे ना आई म्हणली बर्थडे बर्थडे तू तर म्हणली तुझ्या नवऱ्याला बासुंदी फार आवडते म्हणे हो खात का नाही कसा खाईल म्हणली लग्नातली अंगठी राहिली म्हणली अगं बाई म्हणली तिच्या हातात 4 तोळ्याची पाटली होती सोन्याची तेवढी काढली म्हणजे जावाई जाताना हे 4 तोळे ह्याच्या 8 अंगठ्या 8 बोटात घालायच्या वाटेवर बासुंदी प्यायची तेव्हा मामी अशा 10 जरी पाटल्या ठेवल्या तया विषय सहज सांडवले हे बोलू काय चला पुढं ते ऐके ना सासरात नाव तुम्ही तरी बघा ना जावई बासुंदी खात नाही थांब म्हणले मी जातो जावई बाप्पा आमच्या कानावर कुणकुण आहे तुम्हाला बुलेट घ्यायची आहे म्हणून आणि हुंड्यातले पैसे राहिलेले मग काय राग धरू नका हे लाख रुपये घ्या राहिलेले लोन करा मी फेडतो जाताना रॉयलवर बटबट 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 करत जायचं म्हणजे पण वाटेवर बासुंदी खायची तुला मामाची सगळी इस्टेट जरी ओतली विरक्तस्य तृणम जगत आणि मग त्या सगळ्या सासूरवाडीत एक अल्लड थट्टाखोर नातं असतं कोणतं बघा हे म्हातारे झाले पण मेवणी पक्की डोक्यात मेवणी विसरत नाही ती म्हणली दाजी ती काय म्हटली दाजी पण दाजी शब्द बरा आहे ना दाजी चांगला आहे ते दाजीचं भाऊजी झालं भाऊजीचं जिजाजी झालं आता अपडेट जिजू पण दाजी म्हणण्याची मजा ती कशातच नाही का हो दाजी हो दाजी दाजी म्हणायची मजा ती कशात आहे का दाजी म्हणतोय मी तुम्हाला दाजी तुम्हाला माझी शपथ वाटीवर बासुंदी खावा लागेल तुम्ही तुझ्या 7 पिढ्याची जरी खाल्ली कोणालाच ऐकना कोणालाच ऐकेना तिची माय म्हणली बर्थडे ज्याचं जनावर त्याला चाकळत आता तूच पुढं ती पुढे गेली काय हो बघते बाबा काय म्हणायचे माहिती
ते ओक्ते आबाचा दृष्टांत तिथं लक्ष देऊन ऐकलं तर कळलं हा वाक्य, ह्याच्यातलं गांभीर्य. ओक्ते आबाला बारीक मिश्किल विनोद करायचे ते. आबा म्हणायचे, ती म्हणली अहो तुम्हाला काय कळतं का, हा माझी आई किती आबदली, सकाळी उठली संडासला गेली तर हातपाय धुतले नाही बासुंदी करायला बसली. ओक्ते बाबाची भाषा आहे. आता तुम्ही वाटेवर बासुंदी खात नाही, चल हा घरात दम टाकला. पण ह्याला बी त्याचा पक्का अंदाजीला आलेला होता. काय मांजर उंदरावर एक झडप घालीत नाही. मांजर आधी अंदाज घेते उंदराचा आणि मग झडप घालते. काय काय मांजरीला उंदराचा अंदाज यायला 6 महिने लागते, काय काय मांजरीला वर्ष लागत. तुम्ही वेगळीकडंच वळण देऊन मला अडचणीत आणू नका. हिला याचा पक्का अंदाज आलेला होता. काय घरात जा, एवढे लोक वेळ आहेत ते काय होतं तुम्हाला वाटेवर बसून काय बसून दे. आता मात्र याचा संयमाचा तोल सुटला आणि बाजूचे मित्र वाट्याच्या वाट्या प्यायचे. काय सुंदर, काय सुंदर. आणि बावट का पित नसत. आता त्यांना काय माहिती बासुंदी एवढी टेस्टेड का लागायला, ते अंतर नेनती बापुडे म्हणून आगत्य सेवने घडे ज्ञानोबराच्या भाषेत. ते अंतर नेनती बापुडे. पुढे मी बोलणार आहे, ओव्यात लावून देणार आहे आणि तेव्हा समारोप करणार आहे. संपवतो 5 मिनिट. हा का खात नसेल, त्याचा संयम सुटला त्याचा. काय जेते येतं मला बासुंदी खा म्हणतो. अगं बासुंदी खाऊ का तुझ्या आईचा शेमूड खाऊ. हे ऐकल्याबरोबर सासूची घरात जाऊन बसली, अजून मला आलेली दिसत. आणि जेव्हा बाकीच्यांना कळालं, अरे बापरे, तोंडाची बासुंदीची वाटी बाहेर. आणि पुढं तिथं काय झालं देवा शपथ मला माहित नाही, मी सरळ इकडे निघून आलो. ऐका आता, विवेकी संत तिथे विवेका असं नाही की जे विवेकी संतांसोबत महाराज, विवेकी संतांसोबत आपण सगळे जीव, आपण सखेत संतांचे आपले संत सखा मैत्र करून एवच अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र. म्हणजे संतांचे आपण कोण आहोत, मित्र. म्हणजे संत रूपी जावया सोबत संसार नावाच्या सासरवाडीत आपण आलेलो आहोत. माया नावाच्या सासूने पंचविषयाची बासुंदी केलेली आहे. पण ताप दुःख, संस्कार दुःख, गुणवृत्ती विरोध हा शेंबूड त्या पंचविषयाच्या बासुंदीत पडलाय. संतांना मात्र कळाले. म्हणून अनात्म वर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर सरती सविचार राजहंस. आणि हे मात्र बाकीचे बसलेले ते अंतर्नेनती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे. सांगे काय पुय पंकीचे किडे चिडशे घेते. म्हणून सगळ्यांना मधुर वाटणारी बासुंदी जावयाला विवेक असल्यामुळे गोड लागत नाही. तद्वत हे ब्रह्मादिक पद, हा भोग, हा संसार तुम्हा आम्हाला सगळ्याला गोड लागतो. पण तुकाराम महाराजाला विवेक जागा झाल्यामुळे तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. म्हणून जे जे कर्म धर्म नाशवंत. देवा तुझ्या चरणात काय सुख आहे हेही आम्हाला वर्म कळालं आणि विषयात काय दुःख आहे हेही कळालं. एकच श्लोक सांगतो, न तेषु रमते बुधा. बुद्धिवान माणसं तेषु न रमते. तेषु नाम केशु योगी संस्पर्शजा भोगा. तेषु बुधा न रमते. पण का न रमते, योगी संस्पर्शजा भोगा. दुःख योनय, ते दुःखाची योनी आहे आणि आद्यंतवंत आहे हे कळाल्यामुळे ते रमत नाही. आपण रमल्याशिवाय राहत नाही. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराची एक जिम्मेदारी असते, त्याने श्रोत्याची भूमिका तयार करायची असते. हो, त्यानं श्रोत्याची भूमिका तयार करायची. हा 7 दिवसाचा उत्सव तुकोबराच्या सदैव वैकुंठ गमनाच्या निमित्ताने आम्ही करतोय. पण त्याचा उद्देश काय आहे, ह्या समितीकडे तुम्ही आकर्षित व्हावा हा नाहीये, तुम्ही आमच्याकडे आकर्षित व्हावं हा नाहीये, तुम्ही विचारानं उत्कर्षित व्हावं हा आहे. तुम्ही शरीरानं कुठेही असा पण मनाने मात्र परमार्थात आपण रमलो पाहिजे. हा उद्देश हा परमार्थाचा आहे. म्हणून उमेश दशरथेने चालू केलंय. आम्हाला वाटतं काला श्री गुरु बाळासाहेबजी महाराज देवकर यांचा काल आहे. मग मध्यंतरी उद्या कोण येतील, पांडुरंग महाराज घुले येतील. परवा
आदरणीय यशवंत महाराज पाटील येतील, त्याच्यानंतर संदीपान महाराज येतील, नंतर पाचपोर महाराज येतील, नंतर कान्होबा महाराज, नंतर उल्हास महाराज ना, उल्हास महाराज येतील, लाड गुरुजी येतील, अजून पाठांतर कमी पडतंय तुमचं असो, पण हे सगळी मंडळी येतील आणि शेवटी श्री गुरु बाळासाहेब महाराज काला करतील. मध्यंतरी श्री गुरु राणा महाराज वास्कर सुद्धा प्रवचनाच्या रूपाने येतील. पण या सगळ्यांचा उद्देश एकच आहे. कसं पुनवे ऊन जैसे शशिबिंब दिस दिशे हरपत आवसे नाहीशे होय शरद कालू रिगे सरिता ओटू लागे तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी तैसे भोगा आतून निघता चित्त मज माझी रिगता. हळू हळू पंड सुद्धा मीची होईल. हाच उद्देश परमार्थाचा आहे. या उद्देशाने परमार्थ ऐका, परमार्थ करा अशी प्रार्थना करतो. सेवेला पूर्णविराम देतो. आदरणीय महाराजांनी जेव्हा मला आमंत्रण दिलं तेव्हा पहिल्या दिवसाची सेवा सांगितली. खरं तर त्यांनी मला पुढे सेवा मागितली होती, पण मला प्रवासात आजची थोडी सोयीची होती. यायची जरी सोयीची नसली तर जायची थोडी सोयीची होती. आणि मी त्यांना आधीच म्हटलं, महाराज तुम्ही पहिल्या दिवसाच कीर्तन मला द्या. पाया जर भक्कम असला, पाया कसा पाहिजे महाराज? नाही तर पाया विना भिंत तातडीची. पाया भक्कम पाहिजे. मला सांगा एवढा भक्कम पाया तुम्हाला संप्रदायात भेटल का? म्हणून माझ्यावर तुम्ही जिम्मेदारी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा समितीचे आभार मानतो. सुंदर गुणीजन वैष्णव महाराज मंडळी, सेवेदारी मंडळी आहेत, त्यांचे आभार मानतो. तुमचा अर्धा वेळ जास्त घेतल्याबद्दल मी घेणारच होतो. उगं म्हणलं मी वेळ सोडील म्हणून, सोडणारच नव्हतो मी. बरोबर 2 तास. आणि महाराज आपलं कामच असेल, जे करायचं ते इमानदारीने करायचं. म्हणून उशिरा जरी आलो तर कीर्तन मात्र इमानदारीने केलं. महाराज आता मी इमानदारीने केलं, तुमची इमानदारी तुमच्याकडं. म्हणजे पुढचा वेळ कसा वाचवायचा हे म्हणायचंय मला. तू वेगळ्या वळणाला जाऊ नका. असं पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून ज्ञानेश्वर गमन सोहळ्याच्या निमित्ताने उत्सव आहे, त्यांचं एकदा नाम भजन करू, सेवा संपू. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर पंडित तात्या कराडकर, त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. सगळ्यांनी हात वर करायचे, सगळ्यांनी. कॅमेरा फिरवा जरा एकदा हातावर. तुम्ही हात वर करू नका, लय अडचण होईल पाटील, तुम्ही हात वर करू नका.